माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आपल्याशी जोडले जातात त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊया। विजयजी, पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय हा सवाल उपस्थित होतोय, कारण भोंदूगिरीचा सुळसुळाट महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आपण पाहतोय। जेव्हापासून नाशिकचं हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं त्यानंतर हळूहळू अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि पुण्यामध्ये एक ख्रिश्चन धर्माचा भोंदू पाद्री अनेकांना आजार बरं करण्याचं आमिष दाखवत कोट्यवधी रुपये उकळत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। लोकशाही मराठीनं या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड केलेला आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया। पहिली गोष्ट म्हणजे तो ख्रिश्चन आहे की काही याने फरक पडत नाही, असे भोंदू बाबा सर्व धर्मामध्ये आहे। मुळात मुद्दा असा आहे की हे जे बाबा बुवा वगैरे असतात ना, त्याच्यातले मी 100 वेळा आतापर्यंत म्हटले की 99 99.99% हे भोंदूच असतात। शिवाय जे काही प्रचलित कायदे आहेत डॉक्टरांच्या विरोधातले, ते कायदे अनेक ठिकाणी लागू होतात, परंतु त्या संदर्भातली पुरेशी यंत्रणा असतानाही त्या यंत्रणा कार्यरत नाहीत। म्हणजे अशा भोंदू डॉक्टरांना जे काहीतरी मिरॅकल करून लोकांना बरं करतो असं म्हणतात, किंवा ज्यांच्या तर जाहिराती रस्त्यावरही छापल्या जातात, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कुठलीही यंत्रणा पुढे येत नाही। आणि या भोंदू बाबांचं सगळ्यात मोठं जे हत्यार असतं ते म्हणजे समाजातल्या काही प्रतिष्ठित लोकांशी असलेली जवळी। आता हा जो तुम्ही बाबा म्हणताय त्याचाही कुणाशी न कुणाशी संबंध निघाले असतील किंवा निघतील, परंतु असा राजाश्रय किंवा प्रतिष्ठित लोकांकडून आश्रय मिळाल्यामुळे ज्यांना फारसं जे शिकलेले नाही, ज्यांना अज्ञान आहे, ज्यांना स्वस्तात उपाय हवे असतात, ते लोक अशा बाबांकडे आकर्षित केले जातात आणि यांच्यावर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाप्रमाणेच इतरही सगळ्या यंत्रणांची जबाबदारी आहे। परंतु जबाबदारी फक्त कायद्यावर असते, त्यांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कुठली कारवाई नसते, म्हणजे उत्तरदायित्व अधिकाऱ्यांचं नसतं। त्यामुळे असे प्रकार उघडकीस येतात। असे प्रकार ज्या भागात उघडकीस येतात त्या भागातले प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी जे काही असतील किंवा इतर यंत्रणा, त्यांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं कारवाई न केल्याबद्दल तरच हे आटोक्यात येईल। अन्यथा हे पूर्वी पुण्यामध्ये काही बाबा होते जे सिंहगडच्या जवळ असायचे, लोकांची दारू सोडवायचे वगैरे नाटकं करायचे, काही अंतर्ज्ञानी होते, त्यांना वर्तमानपत्रांनी उघड केलं तरी पुन्हा पुन्हा त्यांच्या त्या कारवाई चालू राहतात, कारण यांना मिळत असणारा समाजातल्या प्रतिष्ठित लोकांकडून आश्रय। त्याच्यामुळे त्यांनी आश्रय दिला बंद केला तर हे आपोआप बंद होईल निश्चित, आणि लोकांनाही थोडे जागृत होईल। विजयजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या प्रकरणाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।